आप्पा बळवंत त्यांचे क्रांतिकारी होते. जुन्या पासून आहेत आपोळांचं नाव त्यांचं, एवढे इन्फॉर्मेशन नाही आपल्याला. पुणे म्हटलं की विद्येचं माहेरघर. पुण्यात विविध शैक्षणिक संस्था आहेत. शिक्षण आलं की शिक्षणाशी पूरक इतर गोष्टी आल्या, त्याच्यामध्ये वह्या पुस्तकं आल्या, बॅग आल्या आणि इतर सर्व गोष्टी आल्या. पुण्यामध्ये एक असं हक्काचं ठिकाण आहे जिथं पुणेकरांच्या ह्या गरजा पूर्ण होतात. ते ठिकाण म्हणजे आप्पा बळवंत चौक. आपल्या मराठाच्या व्लॉगमध्ये आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय, ती म्हणजे उजळणी. आपल्या महाराष्ट्र देशामध्ये वेगवेगळी ठिकाणं आहेत, त्यांना वेगवेगळी नावं आहेत आणि त्या नावांच्या मागचा इतिहास बऱ्याचदा लोकांना माहीत नसतो. तो इतिहास काय आहे, लोकांना त्याच्याबद्दल किती ठाऊक आहे, याची उजळणी आपण आज करून घेणार आहेत. आणि सगळ्यात शेवटी व्हिडिओमध्ये आपण या नावामागचा इतिहास लोकांना उलगडून सांगणार आहे. चला तर सुरू करूया. मराठी माणूस आप्पाबळवंत चौकात एवढं शॉप घेऊन बसला, हेच मोठी अचिव्हमेंट आहे. दुसरी गोष्ट, भूमिपुत्रांना आपण पहिलं प्राधान्य देतो कामासाठी. तिसरी गोष्ट म्हणजे पारंपरिक पद्धतीने लोक व्यवसाय करतात, ते माझं त्यांना सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही थोडं डिजिटलायझेशनमध्ये जावा, सिस्टीममध्ये जावा. पाईपलाईन तुमची पाहिजे व्यवस्थित. तुम्हाला कोणी हरवू नाही शकत. किती ऑनलाईन पोर्टल आले तरी सुद्धा तुम्ही सर्व्हिस बेस का. पोस्ट कोविड थोडंसं मार्केट रिलेटेड म्हणजे मनी मॅनेजमेंट रिलेटेड खूप चांगल्या पद्धतीने कल होता, परत तो थोडा स्लो डाऊन झाला आहे. व्यक्तिमत्व विकास, सेल्फ डेव्हलपमेंट, मोटिवेशनलला खूप महत्त्व आहे आत्ता खूप. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की वाचक संपला आहे असं वाटत होतं, पण तो आता परत डेव्हलप झाला आहे. तर कोविडमध्ये काही निगेटिव्ह झाल्यात, काही गोष्टी पॉझिटिव्ह पण झाल्यात. आणि ह्या 3 वर्षात जनरल पुस्तकाला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो, खूप चांगल्या पद्धतीने. आणि मराठी ऑथरसुद्धा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाले. म्हणजे असं वाटत होतं की मध्ये एक दरी पडते तर ती भरून निघते. 100% दरी नाही पडत आहे आपल्याला असं वाटतं, पण 100% मराठी वाचक अजूनसुद्धा टिकून आहे. व्हॉट्सअपचा वापर हा बिझनेस म्हणून केला, प्रत्येकाने तो करायला पाहिजे. व्हॉट्सअप हे असं एक टूल आहे जे तुम्हाला निशुल्क मिळतं, त्याचा योग्य वापर करा. AIचा वापर त्यामध्ये ॲड करा. 100% एंटरप्रेन्युअर असे असतात की त्यांना डिजिटल जाण्याची भीती वाटते, करायचं सर्व असतं. पण माझं एकच सर्वांना म्हणणं आहे, तुम्ही मोबाईल एवढा स्मार्टली वापरतात तेवढा स्मार्टली तुम्ही बिझनेस डिजिटली आणू शकता. अशी काही पुस्तकं आहेत, आता मृत्युंजयसारखं पुस्तक आहे, एकदा तुम्ही जर ते हातात घेतलं ते पूर्ण आल्याशिवाय तुम्ही ठेवू नाही शकत. तुम्हाला काय आवडतं त्याप्रमाणे तुम्ही वाचन केलं पाहिजे. आता ते इन्स्टावर, यूट्यूबवर लोक चांगल्या पद्धतीने पुस्तकाचं सजेशन करतात, त्याप्रमाणे तुम्ही ठरवा तुम्हाला काय आवडतं त्याप्रमाणे करा. समजा मला आता एक्झाम्पल आहे, मला बिझनेस करायला आवडतो, मग मी त्या जॉनरची पुस्तकं वाचली पाहिजे जेणेकरून मला त्याचा फायदा होतो. एखादं फुल हातात घेऊन त्याचा सुगंध जसा घ्यायचा असतो तसंच जे वाचक प्रेमी असतात त्यांना पुस्तकाचा वास घेतल्याशिवाय त्यांना तो मजा येत नाही. कुठून आला? मी पुण्यातलीच आहे. आणि इथं आता पुस्तकं वगैरे खरेदी करायला आलो होतो. फार बघायची होती खरेदी, पुस्तक वगैरे बघत होते. शालेय साहित्य? हां, कॉलेज करता. आणि कधीपासून येत आहे तुम्ही इथं? मी लहान असल्यापासून. मग इतक्या वर्षात आप्पा बळवंत चौकात तुम्हाला असं काय बदल जाणवला? प्रचंड बदल झालेला आहे. पहिल्यांदा जसं शाळेच्या पालकांना दुकानदारांची गरज होती, दुकानदारांना तेवढीच होती. आता दुकानदारांना काहीच गरज उरलेली नाही, पालकांना गरज उरलेली. आणि सध्या तुमच्या लहानपणी ज्या प्रकारे तुम्ही शाळेची म्हणजे वह्या पुस्तकांची खरेदी करत होता, आता तुम्ही पालक म्हणून खरेदी करताय, तर तो फरक कसा तुम्हाला जाणवतो? म्हणजे असं वाटतं नको, वह्या पुस्तकच नकोत मुलांना, कारण आता सगळं मोबाईलवर एवढं ज्ञान मिळतं आहे. ॲक्च्युली म्हणजे हा फक्त देखावा आहे. शाळा पण केवळ पैसे काढण्याकरता वह्या पुस्तकं ठेवते. अर्थात जसा आपण उपयोग करून घेऊ त्याच्यावर डिपेंड आहे शेवटी, बरोबर आहे की नाही. आणि इथं शालेय पुस्तकाशिवाय तुम्ही स्वतःसाठी वाचण्यासाठी वगैरे काही पुस्तक वगैरे घेताय? होय होय
मी कादंबऱ्या वगैरे पहिल्यापासून घेते. सुमती क्षेत्रमाडे, कुसुम अभ्यंकर, शकुंतला गोगटे. पण आता तेही रेअर कलेक्शन झाले. दुकानदारच म्हणतात तुम्ही ऑनलाईन घ्या. शाळा सुरू झालेल्या आहेत, पालकांची सुद्धा वह्या पुस्तक घेण्याची लगबग सुरू आहे. आणि वह्या पुस्तक घ्यायचं म्हटलं तर हक्काचं ठिकाण म्हणजे ABC. पालकांची इथं प्रचंड गर्दी सुरू आहे. आणि पालकांना थोडा सुखद अनुभव देण्यासाठी विविध संस्था, विविध राजकीय पक्ष त्यांच्या परीने त्यांच्याकडून पुस्तक आणि वह्या यांच्यामध्ये काही डिस्काउंट वगैरे देऊन त्यांची विक्री करत आहेत. दादा, हा उपक्रम तुमचा कधीपासून सुरू आहे? हा उपक्रम आमचा 1 महिन्याचा असतो, वर्षातून एकदाच असतं हे. तर हे कसं लोकांसाठी स्वस्तामध्ये म्हणजे 50% आम्ही वह्या पुस्तकं देत असतो. दरवर्षी 1च महिना असतं हे आमचा. 1 महिना असतो. आणि लोकांची प्रतिसाद कसा असतो? लोकांना भरपूर आम्हाला प्रतिसाद देतात, त्यांच्यात काय विषयच नाही. दरवर्षी मागच्या वर्षी जे घेऊन गेले ते पण यावर्षी घ्यायलाच येतात. तुम्ही म्हणजे कसं करता? डिस्काउंट वगैरे देता? म्हणजे MRP ला 50% डिस्काउंट असतो आपल्याकडं, फक्त क्लासमेट सोडून बाकीच्या पुस्तकांना वह्यांना 50% असतोच दरवर्षी. आणि हा अनुभव कसा असतो लोकांच्या, जो विक्रीशिवाय इतर लोकांच्या प्रतिक्रिया कशा असतात, तो अनुभव कसा असतो? कधी कधी येत नाहीत, कधी कधी येतात. 1 वर्ष लॉस जातो, 1 वर्ष होतं. पण हे आपला पक्षाचा कार्यक्रम दाखवायचा म्हणून आपण करतो. तुम्ही कुठल्या पक्षाकडून हे करताय? आम्ही एकनाथ शिंदे आणि लाडक्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेलं आहे खास. आप्पा बळवंत चौकामध्ये विविध प्रकारच्या पुस्तकांची दुकानं आहेत. जशी शालेय पुस्तकांची दुकानं आहेत तशीच कथा कादंबऱ्यांची दुकानं आहेत. ट्रेंड बदल म्हणजे आता सध्या इतिहास, सेल्फ हेल्प यावरची पुस्तकांना जास्त मागणी असते. चरित्रात्मक म्हणजे जी प्रेरणात्मक पुस्तकं असतात यांना खूप मागणी असते. आणि दुकानात येणारा ग्राहक कमी झाल्यामुळं मग लायब्ररी योजना, घरपोच योजना, घरपोच डिलिव्हरी देणे यामध्ये व्यवसाय वाढीची नवीन नवीन तंत्र विकसित केली जातात. आम्ही सुद्धा आप्पा बळवंत चौकात सर्व मिळून जवळपास 200 दुकानं असतील फक्त पुस्तकांची. म्हणजे त्यात शालेय आलं, तंत्रज्ञान आलं, UPSC MPSCची आली, कथा कादंबऱ्या, ललित साहित्य, जुनी पुस्तकं विक्रेते घेणारे अशी जवळपास 200-250 दुकानं आप्पा बळवंत चौकात आहेत. पुस्तकं म्हटलं की आप्पा बळवंत चौक हे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्धच आहे. एक जशी मनाची शक्ती कशी वापराल, एक माझ्या लहान्या बाच्चीसाठी आहे जी आता जस्ट अपग्रोईंग आहे, इंजिनिअरिंगला जाणार आहे. त्याच्यानंतर डुईंग द राईट थिंग्स राईट हे माझ्यासाठी आहे. फर्स्ट डू फर्स्ट राईट म्हणजे आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये किंवा आपण जे पण काही टास्क घेणार आहे तो कम्प्लिशन करतानाच तो फर्स्ट टाईम राईटमध्ये असला तर तो टाईम सेविंग असतो. त्याप्रमाणे द रिचेस्ट मॅन इन द पॉप्युलर. आता फॉर एक्झाम्पल हे जे आहे याच्यामध्ये किंवा जुन्या काळामध्ये आज आपल्याकडे आहे शेअर मार्केट्स आहे, SIP आहे, म्युच्युअल फंड्स आहे, या ज्या प्रोसेस आहे या प्रोसेस पण आहेत. पण याच्या अगोदर आपले जे काही पूर्वज आहे, आपले आजोबा होते किंवा आपले जे काही जुन्या पिढीतले लोक होते त्यांची सेविंग प्रोसेस कशी होती ती अंडरस्टँड करणं पण गरजेचं आहे. कारण की एका नाण्याच्या दोन्ही बाजू असतात, त्याच्या रिस्पेक्टिव्हली आपल्याला दोन्ही बाजूंचा विचार करून आपण त्या ठिकाणी स्वतःला ॲडॉप्ट करणं गरजेचं आहे. जुनं आठवतं, जुने दिवस आठवतात. जसं आमच्या नाशिकमध्ये एक मेन रोड म्हणून आहे किंवा काळाराम मंदिर आहे किंवा दही पूल आहे, या ठिकाणी गेल्यानंतर आपण जे लहानपणा एक क्रेज असायची की नाही बुवा, त्या आठवणी असतात आणि त्या आठवणी पुढे घेऊनच आज आपल्याकडे गॅजेट्स आहे, मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहे. आज सगळी पुस्तकं आपल्याला ॲमेझॉन किंवा बाकीच्या नंबर ऑफ एजन्सीजवर भेटतात. पण त्या एजन्सीजवर घेण्याची जी क्रेज आहे आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर एवढं मोठं भांडार बघितलं आणि त्याच्यातून प्रत्येकाला फॉर एक्झाम्पल जसं मी आता हे 4 पुस्तकं घेतले, माझ्या भाचीसाठी घेतलं आहे, माझ्या भाच्यासाठी घेतलं आहे, माझ्या एका मैत्रिणीसाठी घेतलेलं आहे, हे माझ्यासाठी घेतलेलं आहे. अजून काही पुस्तकं फॉर एक्झाम्पल जसे आपण बड्डे येतात त्याप्रमाणे हे गिफ्ट करायचे असतं. याप्रमाणे छान म्हणजे पानांना स्पर्श करून ती उलगडून बघून घेण्याची मजा आहे ती अजून ऑनलाईनमध्ये नाही. तुम्ही ऑनलाईनमध्ये भेटणार, तुम्हाला डिस्काउंट भेटणार, बाकीच्या सगळ्या गोष्टी भेटणार, पण नाही, जे वाचण्यामध्ये जे सुख आहे ॲटलिस्ट 5 पानं तरी, कधी 5 पानं कधी 3 पानं, जसा वेळ भेटेल तसं सुख आहे त्याच्यात. बदलणं म्हणजे काय नाही, म्हणजे फक्त अभ्यासक्रम बदलत असतो, परत नवीन नवीन अभ्यासक्रम चेंजेस होतात जातात त्याच्यामध्ये.
आणि गर्दीचा म्हणजे जास्त खप होणारा काळ म्हणजे हाच काळ ज्यावेळी शाळा सुरू होतात. हा, शाळा जेव्हा चालू होतात तेव्हा गर्दी खूप वाढते. म्हणजे खूप गर्दी, शाळा कॉलेज चालू होतात त्यावेळेस खूप गर्दी वाढून जाते. म्हणजे सध्या आता जास्त गर्दीचा काळ आहे हा. 2 महिने तरी असतो, 2 महिने काळ असतो, गर्दीचा खूप रहदारी असते खूप. नाही, ट्रॅफिक तर खूपच जाम असतं, त्याच्यात काय वाद नाही. कधी पहिल्यापासूनच म्हणजे आत्तापर्यंत 10-15 वर्षे, 2-3 वर्षे ट्रॉफिकच असते म्हणजे खूप. शाळा सुरू झालेल्या आहेत, पालकांची सुद्धा वह्या पुस्तकं खरेदी करण्याची लगबग सुरू आहे. आता आप्पा बळवंत चौकात आपल्यासोबत इथे एक पालक आहेत, ते सुद्धा वह्या पुस्तक खरेदी करण्यासाठी आलेत. तुम्ही काही शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी आलाय का इथं? हो सर. काय खरेदी करताय? पुस्तकं जे आता लागणारे आता रेग्युलरमध्ये ते खरेदी करण्यासाठी आलो. आणि खरेदी वगैरे झाली की आता करताय? नाही, चालू आहे आता आता सुरुवात केली. मग दरवर्षी खरेदी करायला इथंच येतं आप्पा बळवंत चौकात की हो हो, दरवर्षी इथेच येतो. किती वर्षापासून येत आहे? झाले 3-4 वर्ष झाले मला. आणि कशी इथं पुस्तकं वगैरे कशी भेटतात? ठीक आहे, सध्या महागाईच्या काळामध्ये रिजनेबल आहे. तुम्ही ज्यावेळी विद्यार्थी होता त्यावेळेची शालेय स्थिती, त्यावेळेची खरेदी आणि आता तुम्ही तुमच्या पाल्यांसाठी इथं खरेदी करताय, तर आता आता काय बदल जाणवतोय नेमका तुम्हाला या काय गेलेल्या वर्षात? भरपूर म्हणावं लागेल, जमीनपासून तर म्हणजे आभाळा एवढा एवढा बदल झाला आहे. कारण की आज खर्चिक प्रमाण भरपूर झालेलं आहे. कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, क्लासेसचे खर्चे, पुस्तकांचे, वह्यांचे, आणि जो आम्हाला म्हणजे आवका महिन्याची त्याच्यामध्ये शक्य नाही आहे. तरी पण एक आईवडिलांची एक इच्छा असते की म्हणजे मुलांना चांगले शिक्षण द्यावे, चांगली आणि त्यांची प्रगती व्हावी, बस एक स्वप्न आईवडिलांचे असते. आप्पा बळवंत चौकामध्ये आहे आपण. आपल्या व्लॉगचा मुद्दाच तो होता की आप्पा बळवंत चौक नाव वगैरे कसं पडलं तुम्हाला, या आप्पा बळवंत चौक नाव वगैरे कसं पडलं याच्याबद्दल काय कल्पना? आप्पा बळवंत चौक हे पेशव्यांचे रिलेटिव्ह किंवा कोणीतरी ते म्हणजे ह्याचे मेन होते, त्यामुळे त्यांचं आप्पा बळवंत चौक नाव पडले. ह्याची हिस्ट्री छान आहे, गुगलमध्ये सर्च केलं तर लगेच कळेल. थोडं माझ्याकडनं चुकीचं काही जायला नको म्हणून मी जास्त काही बोलत नाही. पण आप्पा बळवंत चौकाला 50-60 वर्षाची मोठी परंपरा आहे. जुने नवीन पुस्तकं विक्री केंद्राचं हे मोठं माहेर घर आहे. आणि एका लाईनीला एवढे शॉप्स कुठेच नाही आहेत, कुठेच नाही. महाराष्ट्रामध्ये खूप लांब लांबच्या लोक आप्पा बळवंत चौकात येतात. जरीसुद्धा ॲमेझॉन म्हणजे अन्य जे बाकीचे डिजिटल पोर्टल आहेत तरीसुद्धा. तर आप्पा बळवंत चौकाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? इथं नाव वगैरे कसं पडलं याची तुम्हाला काही कल्पना आहे का? नाही, ऐकलेलं आहे पण आता एवढं काही माहीत नाही. आप्पा बळवंत चौकाबद्दल काय माहिती आहे? चौकाला हे नाव कसं पडलं? आप्पा बळवंत यांच्याबद्दल काय माहिती आहे का? आप्पा बळवंत म्हणजे चौकाचं नाव आहे आपल्या पुढच्या. हे कमीत कमी एक 60 वर्ष होतील. जुने आपले कोणतरी होते, आप्पा बळवंत काहीतरी नाव आहे त्यांचं, तर त्यांच्यामुळे आप्पा बळवंत चौकाचं नाव पडलं. ह्या ठिकाणाला आप्पा बळवंत चौक नाव कसं आलं याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? आप्पा बळवंत चौक म्हणजे इतिहासातील मराठ्यांचे सरदार होते आप्पा बळवंत, तर त्यांच्या नावाने या चौकाला नाव पडलेलं आहे. आणि मग ABC म्हणतात त्याला. पुस्तकं म्हटलं की ABC आप्पा बळवंत असं म्हणतात. आप्पा बळवंत हे शिवाजी महाराजांचे सरदार होते, त्यांच्या नावा त्यांचा वाडा होता या चौकामध्ये, त्यामुळे हे नाव पडलेलं आहे. तुम्हाला आप्पा बळवंत चौक ते तुम्ही इथं बरेच वर्षापासून येत आहे, याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती वगैरे आहे का? याच्याबद्दल जसं मी सांगितलं त्याप्रमाणेच की बुवा प्राथमिक दशेत असताना किंवा माध्यमिक दशेत असताना पुस्तकं, मी जसं सांगितलं विद्येचं माहेर की नाही बुवा, आप्पा बळवंत चौक किंवा इथे पुस्तकांचं खूप मोठं हे सगळं म्हणजे एक मोठी बाजारपेठ आहे किंवा बाकीच्या ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे भेटतात. बळवंत नाव कसं पडलं याच्याबद्दल काय तुम्हाला कल्पना आहे? नाही, ते एवढी तरी आयडिया नाही. ते खूप जुनं पासून आहेत आप्पा बळवंत चौक नाव त्यांचं, तेवढी इन्फॉर्मेशन नाही आपल्याला. आप्पा बळवंत कोण होते याच्याबद्दल तुम्हाला काय कल्पना आहे का? आप्पा बळवंत त्यांचे क्रांतिकारी होते. त्यांच्या उठावाबद्दल थोडं माहीत नाही, बाकी क्रांतिकारी ते शाळेत शिकलेलं बस तेवढंच. क्रांतिकारी होते पण तेवढंच माहीत आहे. तर आज आपण होतो पुण्यातील आप्पा बळवंत चौकात.
आपण इथं लोकांची उजळणी घेतली. इथले जे व्यापारी आहेत, इथं पुस्तक खरेदी करायला जे पालक आलेत यांच्याकडून आपण माहिती घेतली. त्यांना या ठिकाणाबद्दल काय माहिती आहे याची उजळणी घेतली. आणि आपलं या व्हिडिओच्या शेवटमध्ये आपण सांगणार आहोत की या ठिकाणाला आप्पा बळवंत चौक नाव कसं पडलं. आप्पा बळवंत चौक या चौकाला नाव कसं पडलं तर पेशव्यांच्या काळामध्ये बळवंत मेहेंदळे जे होते ते पेशव्यांच्या सैन्यामध्ये सेनापती होते. पानिपतच्या युद्धामध्ये त्यांना वीरमरण आलं. तिथंच त्यांच्या पत्नीसुद्धा सती गेल्या. त्यांचे जे चिरंजीव होते आप्पा बळवंत मेहेंदळे म्हणजेच कृष्णाजी मेहेंदळे यांचा सांभाळ पेशव्यांनी केला. एकदा काय आलं की सवाई माधवराव पेशवे होते ते पर्वतीवरून इकडे येत होते, शनिवारवाड्याकडे येत होते. ते हत्तीवरून येत होते. अंबारीमध्ये त्यांच्या पाठी आप्पा बळवंत म्हणजेच कृष्णाजी मेहेंदळे बसले होते. सवाई माधवरावांना तिथं बोवळ आली आणि त्यांचा तोल जात होता. त्यावेळी आप्पा बळवंत मेहेंदळे यांनी त्यांचा तोल सावरला. या गोष्टीमुळे खुश झालेल्या सवाई माधवरावांनी असं ठरवलं की जिथं त्यांना या प्रसंगापासून आप्पा बळवंत यांनी वाचवलं त्या ठिकाणाला आजपासून त्यांचंच नाव दिलं जाईल. म्हणून त्यांनी या ठिकाणाला आप्पा बळवंत चौकाचं नाव दिलं. त्यावेळेनंतर त्यानंतर या ठिकाणाला आप्पा बळवंत चौक म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तर असा होता या आप्पा बळवंत चौकाचा. इथं पुस्तकांची कमीत कमी 200 पुस्तकांची दुकानं असतील त्या ठिकाणी जायचं असतं. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणांचा इतिहास, वेगवेगळ्या ठिकाणांची युनिक नावं कशी पडली हे सर्व माहिती करून घेण्यासाठी आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या मराठा चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.